मधील बागरू विधानसभा क्षेत्रातील शाळेची पाहणी करत असताना CJPच्या कार्यकर्त्यांवरती आशुतोष राका आणि त्यांच्यासोबत असणारे सहकारी यांच्यावर त्या गावातील BJPच्या गुंडांनी हल्ला केला अशा प्रकारचा आरोप CJPतर्फे करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामध्ये त्यांच्या वाहनावर केलेली दगडफेक, त्यांना केलेली मारहाण आणि त्यांना पिटाळून लावत त्यांच्यावर केलेला हल्ला या सर्व गोष्टींचे व्हिडिओ चित्रीकरण समोर आलेलं आहे। यामुळे जे CJPचे आशुतोष राका आहेत यांनी तिथल्या शिक्षण मंत्र्यांना, राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांना आणि त्याबरोबर सरकारला देखील आवाहन केलेले आहे की या हल्ल्यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ FIR लॉन्च करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अन्यथा आम्हाला इथे आंदोलन करावं लागेल। नेमकं प्रकरण काय झालं, नेमकं यामागचं घटनाक्रम काय आहे आणि का अशा प्रकारे CJPच्या कार्यकर्त्यावरती हल्ला झाला, या सर्व गोष्टीचं वास्तविक विश्लेषण वस्तुनिष्ठपणे आजच्या पॉडकास्टमध्ये आपण पाहूयात। मी ॲडव्होकेट मार्क्सन नारसे आणि आपण पाहताय मुद्द्याची मोड। मित्रांनो, CJPने संपूर्ण देशभर जे शिक्षण व्यवस्था आहे, म्हणजे ज्या प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, ग्रामीण भागातल्या त्या शाळांचा सुधारणा करण्यासाठी एक मोहीम राबवलेली आहे आणि या अंतर्गतच महाराष्ट्रामध्ये देखील अभिजित दिपके यांनी गावोगावी जाऊन त्या गावातील शाळांची तपासणी केली, पाहणी केली आणि त्या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या, त्या शाळेच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या समस्या सोडवण्यासाठी देखील त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले। त्याबरोबरच गावातील लोकांनाही शिक्षणासाठी एकत्र येण्याचे, एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन देखील केले होते। याच प्रकारचे काम राजस्थानमध्ये CJPचे जे आशुतोष राका आहे यांनी आणि यांच्या टीमने करण्याचा प्रयत्न केला। अर्थात त्यांनी केले, त्यामध्येच त्यांनी राजस्थानमधील बागरू विधानसभा क्षेत्रातील एका शाळेला भेट देण्यासाठी गेले। त्या शाळेला भेट देण्यासाठी जात असतानाच त्या गावातील लोकांनी किंबहुना आशुतोष राका यांच्या विधानानुसार त्या गावातील BJPच्या गुंडांनी त्यांना शाळेत जाण्यापासून रोखले आणि गावात येण्यापासूनही रोखले। गावात पोहोचल्यानंतर त्या शाळेकडे निघत असताना त्यांनी रस्ता अडवून या लोकांना मारहाण केली। त्याच्यामध्ये आशुतोष राका यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, त्यांनी दिलेल्या विधानानुसार BJPच्या गुंडांनी ती जी शिकस्त शाळा आहे, ती जी गोठ्यामध्ये बांधलेली शाळा आहे, त्या शाळेचं एक्सपोज होऊ नये त्याच उद्देशाने त्यांनी तेथील जे CJPचे कार्यकर्ते होते, त्याच्यामध्ये काही महिला पदाधिकारी देखील होत्या, तर त्यांच्यावरही हल्ला चढवला, त्यांना मारहाण केली आणि त्यांना पिटाळून लावले आणि हे करत असताना त्यांच्या वाहनावर देखील तुफान दगडफेक केली। या प्रकारचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। मुद्दा हा इथे निर्माण होत आहे की जेव्हा एखादा सर्वसाधारण व्यक्ती CJPच्या भूमिकेबद्दल कोणी काही आक्षेप घेत असला तरी काही गोष्टीचा आपल्याला समर्थन करावं लागेल की जी शिकस्त झालेली इथली व्यवस्था आहे शैक्षणिक क्षेत्रामधली, कारण इथल्या ग्रामीण भागामधला शिकणारा जो विद्यार्थी आहे किंवा सरकारी शाळेमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे हा गरिबाचा आणि सर्वसामान्यांचाच मुलगा आहे। कारण श्रीमंत आहेत, गर्भश्रीमंत आहेत किंवा जे नेते मंडळी आहेत यांची मुलं ही या देशाच्या बाहेर शिकायला असतात। त्यामुळे या देशातल्या शिक्षणाशी, शिक्षण व्यवस्थेशी किंवा शैक्षणिक धोरणाशी हा येतो, जर कोणी ग्रामीण क्षेत्रातल्या शिक्षणाच्या बाबतीत प्रश्न उचलत असेल, त्यांना मिळत असणाऱ्या अपुऱ्या सुविधेच्याबद्दल जर प्रश्न निर्माण करत असेल, विचारत असेल आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी केवळ महाराष्ट्रातलंच नव्हे संपूर्ण देशातल्या आणि केवळ एका विशिष्ट जातीतल्या नाही, त्या शाळेमध्ये शिकणारे विविध जातीचे मुलं असतात आणि त्यांचा एकच वर्ग असतो, तो म्हणजे गरिबी आणि सर्वसामान्यपणा। मग या विद्यार्थ्यांना जो भारतीय संविधानाने बहाल केलेला आहे मूलभूत अधिकार शिक्षणाचा, जो आपला फंडामेंटल राईट आहे, जी शिक्षण प्रोव्हाइड करून देणे त्या संबंधित राज्यांची आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे। याच्यावर तिथल्या सरकारने काम न करता स्वतःचं अपयश लपवण्यासाठी जर अशा प्रकारचं शिक्षणासाठी कोणी बाहेर निघत असेल, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी किंवा त्याच्या बाबतीत काम करण्यासाठी जर कोणी बाहेर निघत असेल आणि त्याच्यावर जर हल्ले होत असतील तर हे कितपत योग्य आहे, आपल्याला काय वाटते? आणखीन दुसरा मुद्दा की ज्या राजस्थानच्या शाळेवरती हे लोक तपासणीसाठी गेलेले होते, आशुतोष राका यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मागच्या वर्षी देखील या शाळेला भेट दिलेली होती
आणि या शाळेची जी इमारत आहे ही पूर्णतः शिकस्त झालेली आहे आणि धोकादायक झालेली आहे. एका व्हिडिओमध्ये बघितले तर त्या व्हिडिओमध्ये त्या शाळेवरची जे पत्रे आहेत ते लपकलेली आहेत, म्हणजे ते केव्हाही कुठेही पडू शकतात. एवढ्या सिच्युएशनमध्ये ती शाळा तिथे आहे. त्याबरोबरच तिथे कुठल्याही पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही आणि त्या शाळेला लागूनच गुरांचा चारा ठेवलेला आहे, म्हणजे कमालीची अस्वच्छता त्या परिसरामध्ये आणि त्यामध्ये त्या मुलांना शिक्षणासाठी बसवल्या जात आहे, शिकण्यासाठी बसवल्या जात आहे. मुद्दा हा आहे की बाहेर देशामध्ये शिक्षणावर आर्थिक बजेटमध्ये विशेष तरतूद केलेली असताना आपल्या देशामध्ये आपण शिक्षणाची विशेष तरतूद तर करतच नाही, परंतु जी तरतूद आहे त्याच्याबद्दलही आपले जे आपण निवडून दिलेले आहे किंवा आमदार म्हणा किंवा आपले जे लोकप्रतिनिधी आहेत हे का बेजबाबदारपणे वागतात किंवा बेजबाबदारपणे काम करत नाही. आणि या बाबतीत जर कोणी प्रश्न करत असेल आणि या बाबतीत जर जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा त्याचा कुठला अपराध. ज्या शाळेबद्दल आपण बोलत आहोत, ज्या राजस्थानमधल्या त्या शाळेबद्दल आपण बोलत आहोत, तर त्याच राजस्थानची परिस्थिती खूप बिकट आहे. एकंदरीत राजस्थान सरकारने हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केली होती आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी मान्य केलं होतं, मांडलं होतं की 84,000 शाळा ह्या शिकस्त झालेल्या आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य नाहीत. एकंदरीत या शाळेच्या बाबतीत सुधारणा करण्यासाठी जवळपास 20 करोड रुपयांची आवश्यकता असताना केवळ 1 करोड रुपयांचीच व्यवस्था करण्यात आली आणि त्याच्यातही 1 करोडमध्ये त्या शाळेला प्रामाणिकपणे किती खर्च लागला हे सांगणे कठीण आहे. ह्या सगळ्या गोष्टी समोर असताना किंवा या सर्व गोष्टी जर याच्यामध्ये अंतर्भूत होत असतील किंवा अशा प्रकारे जर या शिक्षण व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर नक्कीच आपल्या सर्वांच्या मुलांचं भविष्य धोक्यात आहे असंच म्हणावं लागेल. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.